बेस काय आपला 600 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे आपला त्याचा निदान 40% तरी फायदा करणार 600 चा होत नाही बरोबर आहे 150 कोटी 150 चा कसं काढलं नाही टर्नओव्हर आहेच का? साधारणपणे तुम्ही बरं का 500 च्या 30% झालं तर 600 च्या 25 होतं बरं का आपण 70 बॅट सिस्टीम केली तुम्ही किती दिवसांवर झाला Project cost च्या अनसोल्ड इन्व्हेंटरी कन्साइनमेंट टर्नओव्हर नो बॅलन्स डेफिनेटली हां बॅलन्स करतो त्याला ते ऑडिटेड नंबर्स असतात 150 कोटी साधे बिल्डिंग आता तुम्ही 70 बॅट सिस्टीम केलं 30% साधारण 30% आता आपण एक्झिक्युशन देतो 5 प्रोजेक्टचं तर तिथं तरी जरा मोठा बिल्डर असावा कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंट करायचे जे पैसे आहेत त्या हिशोबाने धरलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट त्याला 450 कोटीची करायची 500 कोटी 500 धरणं 500 कोटीची करायची त्याचं वर्षाचा 150 कोटीचा तुम्ही टर्नओव्हर पकडताय 3 वर्षाचं 450 धरताय वर्षाचा 150 धरताय ना 150 कोटी त्याला टर्नओव्हर त्याला 500 कोटी इन्व्हेस्ट करायची ऐका ना तसं नाही त्याला म्हणजे बेसिकली 30% जी रक्कम अपफ्रंट भरायसाठी जी लागते धंद्यातून असं समजा की त्याला इन्व्हेस्ट करायचं तर 30% इन्व्हेस्ट करण्यासारखा तेवढा त्याचा टर्नओव्हर आहे असं असं आता आपण फुल प्लॅन सँक्शन करायचं म्हणतो तर आपण किती कोटी काढली 150 कोटी काढली नाही टोटल 250 कोटी आहे बरोबर ना मग त्याचे टर्नओव्हर 150 कोटी असेल तर तो 250 कोटीचं कसं काय आपण त्याला म्हणतो किती खर्च करतो म्हणजे आता ते समजा पण त्यात पण तोच क्रायटेरिया हे फायदा असतो तो म्हणून की माझ्याकडे फायनान्स आहे मला सिनारिओ ते वेगळे होतील 3 वर्षाचं संपूर्ण आणि ती कशी समजा ती कॉस्ट तसं जर तुम्ही म्हणलं तर तुमची कॉस्ट पण तुमच्या प्रोजेक्टच्या टोटल पिरियडला अप्रोशन करावं 3 वर्षाचे जे प्रोजेक्ट आहे तुमचा 450 कोटी भागिले 3 वर्ष म्हणजे 150 कोटी झालेच नाही तर म्हणजे 150 कोटीचं साधारणपणे जे टर्नओव्हर त्या वर्षाची भरत गेला असंही म्हणू शकतो 450 कोटी होती ना 3 वर्ष 450 500 जी काय असेल 3 वर्षाची त्याच्यावरचेच घेणार आहे आपण पण मिनिमम कमीत आता कमी काय माहिती का त्यात काय म्हणा सांगतो मी 150चा आला आहे आणि तुमच्याकडे 350 आहे का तुमचं रँकिंग तिथं बदलणारच आहे ना आपण 350 ला करतो हा, तेच की. बेस 3 ला काय 350 ला नुसतं नाही आहे त्या क्रायटेरियामध्ये सगळ्या त्याला गोष्टी. तेवढं जास्त पडतं आपल्या क्रायटेरियामध्ये तो सगळ्यात क्रायटेरिया त्या क्रायटेरिया त्या क्रायटेरिया मध्ये तो येला जाईल आर्टिकल सी ला जाईल पुढे बरोबर ठीक आहे मान्य आहे 150चा मान्य आहे. 150चा ठीक आहे and the network of a developer should be around बरं का आता network of a developer should be around त्यांनी ह्याच्यामध्ये टाकताना 300 कोटी सांगितली होती आपल्या प्रेझेंटेशन मध्ये बोलताना 300 कोटीची नेटवर्क असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये घेत असताना काही इनपुट्स आपल्याकडनं गेले काही फीडबॅक्स वगैरे आलेले होते त्याच्यावर जे आहे त्याच्यावरनं 180 crores ॲज ऑन डेट नेटवर्कचा अर्थ असा होतोय की तुमची ऍसेट मायनस लायबिलिटी एवढं शिल्लक राहिलेलं तुमचं जे आहे तुम्ही आज बिल्डर आहात तुमची समजा तुमच्यावर काहीतरी 25 कोटीचं लोन आहे आणि तुमचे सगळे जे असेट्स आहेत ते समजा तुम्ही म्हणले की 100 कोटीचे माझे असेट्स आहेत 100 कोटीतनं मी 25 कोटीची माझी लायबिलिटी काढून टाकली माझी आजची नेटवर्क 75 कोटी नेटवर्क सगळी मॅनेजेबल असतील तुम्ही ते किती आहे नाही त्याचं एक रॅशनल पण आहे बरं का किती लागेल आपण बोललो 180 आपण व्हॅल्युएशन कोण करतं त्याच्यावर ते असतं त्यामुळे त्याचा काय नाही, नेटवर्क तसं नाही आहे बघा तसं नाही बघा समजा एखादा आपण असं पण विचारतो प्रॅक्टिकल विचारतो समजा एखादा कोथरूडमध्ये त्याची स्कीम झाली आहे त्याची 25 फ्लॅट आहे 1000 स्क्वेअर फूटची 25 फ्लॅट आहे त्याची नेटवर्क तिथेच निघते ना ते जरी ते सील केलं झालं त्याची काहीतरी व्हॅल्युएशन तिला 10,000 रुपये कंपनी असत नाही आता अदानी सारखे एक नेटवर्क दाखवतात 500 कोटी कंपनी 100 कोटी त्याच्यावर 300 कोटीचं त्याच्यावर चालतं त्यामुळे नेटवर्क फरक पडत म्हणून मला वाटत नाही शेअर होल्डिंग दाखवतात ना ते सगळे पैसे जे शेअर्स मध्ये कंपनी त्यांचे वाढवतात ना त्याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनच वाढवतात ना मग आता हे 300 ठेवायचं आहे 200 ठेवायचं आहे 180 300 तर 140 होण्याचं कारण काय मेरिटनी काहीतरी मेरिटनी काहीतरी विचार केला असेल ना या पाठीमागे त्यांनी विचार काय केला होता मला माहिती नाही 300 आता आपल्याकडे काय करू आपल्याकडनं काय झालं की आपल्याकडनं जे काही फीडबॅक सगळे गेले होते क्रायटेरियाच्या तर ह्याच्यामध्ये एक ते थोडा त्यांचे
क्रायटेरिया टाईट आहे. नेटवर्कचा क्रायटेरिया टाईट असला प्रश्न नाही, मॅनेजेबल. हा, ठीक आहे ना, पुढचा एक मुद्दा. त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगतो, मी त्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स मध्ये जी कॅल्क्युलेशन केलेली आहे एका मोठ्या टेंडर म्हणजे आपल्या साधारण 450-500 कोटीचे टेंडर मी डाउनलोड केलं जेम्स वॉर्ड आणि त्याच्यात त्यांनी काय केलं तुम्हाला लकीली काय सापडलं की त्याची जी क्रायटेरिया जे टाकले होते ना त्याचे इंटिग्रेटेड फॉर्म्युले टाकले होते किंवा त्याच्यामध्ये त्यांनी पर म्हणजे टोटल खूप कॉम्प्लेक्स होत होते त्यांचे बेसिक मिनिमम एवढं प्लस त्याच्यावर एवढं लोडिंग अमुक टमुक वगैरे असं असं करून काहीतरी असं ते वर्कआउट करून येत होतं सगळं. तर ते आपल्या केसमध्ये साधारणपणे काहीतरी 150 कोटी जास्त घरात जाईल असं काहीतरी दिसत होतं ते नेटवर्क. ओके, म्हणून ती 200 असावी का 300 असावी म्हणजे परत तोच क्रायटेरिया. प्रतिनिधी हे किती प्राइस किती आपण 250 फ्लॅट दुकानात मिळून 300 कोटी होईल. आपली आत्ताची ही म्हणतोस का की तुझं आता 1 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे झालं नसेल 1,30,000. 1,30,000 म्हणजे हा, 80 लाख रुपयाला फ्लॅट मिळाला ना. 80 लाख म्हणजे 1 कोटी धर्मा 1 कोटी गुणिले 250 धर्मा युनिट 250 कोटी कमीत कमी ठेवा. नेटवर्क म्हणजे काय आहे की समजा डिसिजन नाही केलं तर त्याच्या जागा घरात प्रोजेक्ट करू शकतो. 250 कोटी तर आपला 3.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे 200 कोटी तो पहिलेच लावला आहे. बेसिक. पहिले 250 कोटी त्याने कुठं तरी लावलं पाहिजे काय जायचं झालं. अडीचशे 1 कोटीचा फ्लॅट 250 फ्लॅट 250 कोटी. हे काय नाही, हे फक्त टॅक्स झालंय. हे आपण गॅरंटी म्हणून घेत नाही. एवढं 250 कोटीची बँक गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. नंतर बँक गॅरंटी पण घेतो म्हणून मी म्हणतो की आपण काहीतरी 25% का होता ना 25-30% टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे. हे बघ, दादा मी 1 कोटीचा फ्लॅट घ्यायला गेलो. माझी ताकद 1 कोटीची पाहिजे. 250 कोटीचा प्रोजेक्ट घेणार त्याची तेवढी 250 कोटीची प्रॉपर्टी वाढवली. लोन न घेता थोडीच आपण लिहून घेतलं. नो मॉर्गेजिंग नो लोन घेता. आपण वस्तू घ्यायला जातो तेव्हा आपण मोठ्या म्हणतो 250 कोटीची त्याला लोन भेटत प्रॉपर्टी नाही भेटत त्याला फायनान्सर भेटत नाही भेटत. मी म्हणतो देतो तुला पैसे तर मी आज नाही गेलो पण काय करतो 250 करायचं लॉजिक बरोबर आहे. सो मी फक्त यात काय करतो अँड द नेटवर्क ऑफ द बिल्डर शुड बी अराउंड शब्द अराउंड ठीक आहे अराउंड 250. मिनिमम नाहीतर ते 248 पण होईल 251 पण होईल तसं पण बिल्डर कोणीतरी आपलं भांडायला बघ मला 1 लाख कोटी कधी म्हणून काय झालं आता हे पहिल्यापासून परत सगळं वाचलं नको नको झालं कसं ते केलं. Interested developers, builders, promoters will have to collect the tender document by paying fee of 1 lakh रुपये non-refundable from demand of in favor of प्रति सरकारी संस्था 1 लाख रुपये टेंडर फी. तर काय ठीक आहे. ठीक आहे. हे काय आपण पैसे कमवले टेंडरिंग नाही करायचं आपल्याला माणूस जशी ती अमाऊंट गाडी तुमची फक्त आपल्याला टेंडर नोटीस द्यायला लागेल. तेवढे पैसे आपल्याला त्याच्यातनं भेटले पाहिजे. टेंडर नोटीस जी द्यावी लागणार तेवढे पैसे भेटले पाहिजे. बाकीच्या तुमच्या घरचा आमच्या घरचं काय ते काही टेंडर मधनं थोडी थांबवायचं आपल्याला. तुमच्या घरचं काही ते नाही रे. जे बिल्डर सिलेक्शनचा जो कार्यक्रम होतो ना व्हिडिओ शूटिंग निबंध कार्यालयाचा भाग होतो त्याला खर्च आहेत ना. आणि आता खर्च केला नाही. खर्च वसूल करायला पाहिजे ना. आपण ठीक आहे 1 लाख रुपये ठीक आहे. अरे 1 लाख काहीच नाही माझं काय म्हणतंय की पॉईंट किती होते हे 1 लाख ठेवलं तर 50,000 रुपये. आपल्याला तो क्रायटेरिया आहे का की 1 लाख रुपये दिले आणि आपण त्याला परत दिले नाही म्हणजे आपण लय खुश आहेत का? नाही नाही Of-course काय आपला काय उद्देश ते काय पैसे हा. नाही जाईल असं काय विषय नाही. पण किमान खर्च वाढवा पाहिजे. आता सिलेक्टेड खर्च भागला पाहिजे. गेलं पाहिजे असा वाढून टाकतील लागेल काय म्हणतात बरं का आता नेटवर्क केली चर्चा टर्नओव्हर चर्चा केली प्रोजेक्ट एक्सपिरियन्सवर चर्चा केली प्रोजेक्ट कॉस्टवर चर्चा केली टेंडर कॉस्ट पुढचा मुद्दा आता EMD ईएमडीचा एक सरसकट तुम्ही जर अंदाज घेतला तर
EMD आपण 1% तर आरामात ठेवू शकतो. 500 कोटीचा प्रोजेक्ट समजा आपण जर म्हणलं तर 5 कोटी EMD पाहिजे ऍक्च्युअली. EMD मध्ये काय फार ॲम्बिग्युटी ठेवायचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की EMD हा हेच डॉक्युमेंट म्हणजे हेच महत्त्वाचं डॉक्युमेंट असं आहे किंवा जे अरेंजमेंट म्हणून अशी आहे की इंटरेस्टेड पार्टीला ते सुरुवातीला ते पैसे गोळा करून ते भरणं अपरिहार्य आहे. लक्षात आलं म्हणजे डीडी मोडमध्ये जे त्याने ते थोडक्यात ते 5 कोटी इन्व्हेस्ट केल्यासारखं आहे. मिळालं तर ते कंटिन्यू राहिले, नाही मिळाले तर सुद्धा तो त्याचा इंटरेस्ट यूज करणार आहे ऍक्च्युली जे काय असेल ते EMD जी आहे ती आपण किती 5 ठेवली होती 6 कोटी कसं आहे माहिती का ते सांगतो ते पण मी बघितलं तरी गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये ते मी बघितलं की छोट्या व्हॅल्यूजला त्यांनी पर्सेंटेज EMDचं जास्त ठेवलं. प्रोजेक्टची व्हॅल्यू वाढली की त्यांनी EMDची अमाऊंट कमी केली. सो इट व्हॅरीड फ्रॉम अराउंड लाईक 3% to 1%. असं त्याचं ते होतं ते काही ठिकाणी बघितलं होतं. छोटा प्रोजेक्ट आहे तर आधी 3% पण ठेवलेली म्हणजे 10 कोटीचा प्रोजेक्ट आहे तर 3% किंवा वॉटेवर असं काहीतरी ठेवलेलं होतं. तर ही आपली जी आहे ती 600 कोटीचं जर झालं तर 6 कोटीचं EMD आहे. 6 कोटी EMD रिफंडेबल विथ इंटरेस्ट विदाउट इंटरेस्ट साधारण 2% असते. साधारण 2% क्लिअरली मेन्शन करा. क्लिअरली मेन्शन करा 2% असते. नो लिटिगेशन आफ्टर दॅट. 2% क्लिअर मेन्शन करा. 10 कोटी घ्या. EMD मध्ये साधा इंटरेस्ट म्हणजे अभिप्रेतच असतात. ते त्याच्यामध्ये वाटतं असेल ना साधारण 2% असते. EMD साधारण 2% असते. ते सांगतो ना की अमाऊंट 12 कोटी त्याच्या अमाऊंट काय तो म्हणतो की त्याचं म्हणणं की 6 ठेवली पाहिजे. माझं म्हणणे 2% ठेवली पाहिजे. काय करणार जरा किती करा ना 6 करा किती करा 3, 2, 1 सगळ्यात जास्त बिल्डरचा कस घ्या EMD मध्ये. नाही त्याचा दुसरा पॉईंट मी सांगतोय पुढे येणार आहे त्याच्या EMD चा की हे 6 कोटी जे आपण म्हणतो ना ते जे काही पार्टिसिपंटसाठी आहे 6 बरोबर आहे ना. सिलेक्टेड आहे का तुम्हाला त्याची जाऊन शेवटपर्यंत ठेवणार आहे. ते सांगतो EMD जी आहे ती EMD ची अमाऊंट त्याच्यामध्ये ऍड करून आपण त्याचं सेक्युरिटी डिपॉझिट परफॉर्मन्स गॅरंटीसाठी आपण ठेवणार. म्हणजे जेवढी EMD आहे तेवढंच अजून त्याला ऍड करायचं सिलेक्टेड पार्टी. आता सिलेक्शन साठी 1%, सिलेक्ट जेव्हा होईल तेव्हा अजून 1%. सिक्युरिटी डिपॉझिट 2%, EMD कन्वर्टेड इनटू सिक्युरिटी ते 2% होणार. 2%. पण ते सिक्युरिटी डिपॉझिट मोडमध्ये असतात आणि ते टिल परफॉर्मन्स पिरियड पर्यंत राहणार. पहिल्याच्या पिरियड आपण 3 वर्ष पण दोन्ही वेगवेगळ्या ठेवा. EMDचे क्रायटेरिया वेगळे आहेत आणि सिक्युरिटी डिपॉझिटचे क्रायटेरिया वेगळे असतात. कसं करून करायचं की EMD तशी ठेवायची तेव्हा ते कधी परत EMD कशी असते तुम्ही डिलिव्हर केल्यानंतर 10 महिने 11 महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही परत द्यायचे. सिक्युरिटी डिपॉझिटचा क्रायटेरिया असतात की 3 वर्षात तुमचं काय करायचं म्हणजे असं मला वाटतं 2 वेगवेगळे रिटेन्शन पिरियड जेव्हा असतो तो पण रिटेन्शन अमाऊंट होते. मग त्या केसमध्ये काय करायला लागेल आपल्याला कंप्लिशन पर्यंत EMD कंप्लिशन झालं तर EMD परत करायची प्लॅन सँक्शन झाल्यावर तीन प्रोजेक्ट कंप्लिशन ऐकून घ्या. EMD जी आहे फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झाला की ती त्याला परत करायची आणि 2% त्याऐवजी सिक्युरिटी डिपॉझिट घ्यायची. पण EMD जर कंप्लिशनला जायचे असेल तर त्याला काय अगोदर जायचे आपण? EMDचा अर्थ मी सांगतो तुम्हाला गव्हर्नमेंटच्या टेंडरमध्ये की ज्या दिवशी काम कम्प्लीट होतं मी साईटच्या इंजिनियरचं कंप्लिशन पत्र देतो, माझ्या EMDचं फॉर्म लिहून देतो, माझी EMD रिलीज होते. आणि सिक्युरिटी डिपॉझिट असतं ते त्यानंतर तो एक त्याला पिरियड असतो की हे काम वॉरंटी पिरियड पिरियड झाल्यानंतर 3 वर्षांनी 5 वर्षांनी कधी 10 वर्षांनी TDLP आपण किती ठेवायची ते आपल्याला नाही सर्व काही गरज नाही. कसे जे असतं नाही आपण सगळे 2 सेपरेट हे घेऊया
1% EMD completion, हा. 2% security deposit, तीन वर्ष. certain liability period. ती किती वर्षाचा असं पाहिजे? त्यांनी तर तो टाकावा, कमी केला पाहिजे. 10 वर्षाचा limit नाही, आहे. 3 वर्ष पाहिजे. खूप जास्त. कम्प्लिशन नंतर 3 वर्ष. Completion नंतर 3 वर्ष. आधी कसं घेणार आपण? Completion नंतर 3 वर्ष. 5 years असतं. फक्त 10 वर्ष झालं. After completion 3 years आहे. ठीक आहे, 5 years का? 5 years. 5 होतं का? 10 होतं का? नाही, आपण 5 म्हणतो. तुम्ही काय? टेंडरला 12 महिन्याचा असतो. नाही, नाही, 5 वर्ष खूप होते. 3 हा. वर्ष 3 वर्ष तीन होते. वर्ष येतो. 3 वर्षी स्कोप आहे. आता याच्यात फक्त एकच पॉईंट येतोय की सेक्युरिटी डिपॉझिट जे आहे सेक्युरिटी डिपॉझिट त्याचं त्या टेंडरमध्ये असं जो नीट उल्लेख आला पाहिजे की ते सेक्युरिटी डिपॉझिटचा त्याचा डीडी किंवा ते जे आहे ते त्या तारखेला त्याला एलवायच्या वेळेला त्याला ते पहिले भरलं पाहिजे. जर मी याकडे वाचलं ना त्याच्यात तरी काय वर्डिंग कसं आहे की सिक्युरिटी बँक गॅरंटी घेणार ना की बँक गॅरंटी 95% विल बी रिफंडेड, हा, बरोबर. 5% विल बी कन्वर्टेड इनटू सिक्युरिटी DMT मध्ये होती ती. असं त्यांनी केलेलं आहे त्याच्यात. त्याचं असं स्पेसिफिक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून म्हणजे मेन्शन पण नाही मला केलेलं. मला तेच म्हणायचं आहे की हे जे हेड आहेत ना हे हेड एकमेकांनी मिक्स करायची गरज नाही आहे. बँक गॅरंटी नाही, सेक्युरिटी त्यात तसं आहे. तसं Security deposit 5% असतं, पण 2% नसतो. त्या 2% पण खूप झालं ना मोठं. नाही, नाही, तुम्ही आधी घेतलं म्हणून सिक्युरिटी डिपॉझिट कधी असतं ते म्हणतात ते बरोबर आहे. काम जेव्हा संपतं माझ्या फायनल बिलावरनं 5%, जेव्हा जेव्हा बिल निघतं माझं ना त्याच्यातलं 5% होतं. ते आधी डिपॉझिट नाही अरे होतं. हे पण हे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे ना हे आरएबी हा, नाही आहे. मग ते आपण retention त्यांची नाही बिल आहे. घेतलं ना. तुमचं आरएबी नाही आहे. आपण त्यांची बिल घेतलं ना. त्यांनी टाकलेलं ना. तरी त्या ठिकाणी 5% म्हणजे 100% 95 रिफंड करणार, 5 विल बी कन्वर्टेड टू लायबिलिटी. म्हणजे हा. सिक्युरिटी डिपॉझिट 5% बरोबर ना, मग बँक converted गॅरंटी into घेतलं ना आपण. बँक गॅरंटी म्हणजेच माझं फायनल बिल झालं ना. बँक गॅरंटी कधी रिलीज करणार तुम्ही? नाही 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 फायनल बिल नाही बँक गॅरंटी कधी बँक गॅरंटीचं डेफिनेशनच वेगळं आहे. तुम्ही जे बोलताय ना हे तुमचं बँक गॅरंटी आपल्याला फायदा तर नाही ऐकून घ्या. करणार. तुम्ही काम करत करत पुढे जाताना तुमच्या याच्यामध्ये कसं तुमचे आरएबी डिफाईन केलेले असतं. मायस्टोन बेस्ड बिलिंग असतं तुम्हाला. तुम्ही एवढं काम केलं तुम्हाला 10 कोटी मिळाले. गव्हर्नमेंट काय करतं 10 कोटी तर तुमचे 50 काढून ठेवते. कारण तुमचं शेवटचं काम पूर्ण होऊन त्याचं डिफेक्ट लायबिलिटी नीट होण्यासाठी. म्हणून प्रत्येक बिलातनं ती अमाऊंट काढून ती जमा केलेली असते. आता आपला सीन इथं वेगळा आहे. आपण डायरेक्ट पीएस सारखं जेबी मोड सारखं काम करतो. म्हणजे काय आपण काय पेमेंट करत नाही बिल्डरला. बरोबर ना? तर त्याच्याकडनं आपण 2% घेणं योग्य आहे. ऍक्च्युली 5% कसे तुमच्या बिलातनं वजा होतात. तिथं आपण 2% आपण घ्यायचे त्याच्याकडे. फक्त ते घेत असताना ती क्लॅरिटी आली पाहिजे की कुठल्या एक्झॅक्ट मेरिटनी काय सजेस्ट केलं सिक्युरिटी डिपॉझिट ते सांगितलं त्याने. तो म्हणतो की नाही, बँक त्यांच्या ऑपरेटरमध्ये लिहिले की EMD बँक गॅरंटी आहे ना त्याच्यात या रिफंड करताना 95% रिफंड करणार, 5% विल बी कन्वर्टेड इनटू सिक्युरिटी. बँक गॅरंटीचं डायरेक्ट पैसे असं होतं बँक सी काय माहिती त्याचा पर्पज वेगळा आहे. सी बँक गॅरंटी बरोबर आहे. म्हणजे मी सांगतो तुला की बँक गॅरंटी जी आहे ना ती बँक गॅरंटी यूज फॉर स्पेसिफिक पर्पज. तुमची परफॉर्मन्स मध्ये नाही कन्वर्ट होणार. त्यामुळे बँक गॅरंटी काय आहे? प्रोजेक्ट नाही करायचा. धड आपल्याला फायदा नाही, धड डेव्हलपरला फायदा नाही. बँक माध्यमामध्ये एक टक्क्याच्या वर्षी त्याला चार्ज लावणार. त्यापेक्षा 2 कोटी रुपये, 2.5 कोटी रुपये, 3 कोटी रुपये, 10 कोटी रुपये, 12 कोटी नाही, रुपये सरळ काय झालं? जे काय आपण ठरवू ते आपण घेतले तर ते आपल्या खात्यात राहील. त्यात लिहिलं कसं मल्टिपल लायबिलिटी पेमेंटमध्ये कन्वर्ट थांबा जरा बँक गॅरंटीची चर्चा नंतर. आपण पैसे दिले बँक गॅरंटी काय घेतो त्यांनी प्रोजेक्ट सुरू करून द्यावा. तो सुरू करून गेला तर डिफेक्ट लायबिलिटीचा विषय येतोच कुठं. अहो ते कसं आहे माहितीये का मग उद्या मी इन्शुरन्स काढायच्या ऐवजी इन्शुरन्स कदा मी महिन्याला जे काय पैसे भरतो ते काय डॉक्युमेंटच आहे. त्याच्याऐवजी मी काय 5 कोटी रुपये 5 लाख रुपये मी माझ्या नावावर ठेवतो असा विषय झाला. ज्या डॉक्युमेंटचा पर्पज आहे ना तो त्या पद्धतीने झाला. सिक्युरिटी 2%, EMD 1%, आणि सिक्युरिटी 2% आपण आपल्याकडे घेतली समजा 12 कोटी रुपये घेतले. ते कुठल्या पर्यंत आज घेतले. ते कुठल्या लेवलला घेणार आपण? Yes, point we need discuss. माझं म्हणणं आहे की काय sanction झाल्यानंतर? बिल्डरला Offer letter देतो आम्ही. अलॉटमेंट लेटर घेताना त्यानं पैसे सेक्युरिटी डिपॉझिट भरलेलं भरलं असतं. पाहिजे. ते allotment letter. हां. आणि त्याचं जे पुढचे म्हणजे हे वर्ष आणि समजा जो वॉरंटी वर वर्ष असेल जमा होते. अरे माझा होतं पण ते काय बसत नाही. त्यांनी जे पण 2 कोटीची म्हटल्यावर 3 ला वाढला आहे तुला कडे काय सांगितलं त्याचा बिल बसत नाही.
म्हणजे आता सेक्युरिटी डिपॉझिट ऍट द टाइम ऑफ वर्क ऑर्डर अपॉइंटमेंट लेटरच्या वेळेला त्याला 2% सेक्युरिटी डिपॉझिट आहे. दिलं पाहिजे आपण त्याला 2% नको म्हणायला आपण एक्झॅक्ट अमाऊंट 12 CR म्हणली पाहिजे. तर 2% म्हणजे कशाचे 2%? बरोबर असेल? 10 CR म्हणा. 10 CR म्हणतो. 10 एवढे पैसे कुठला वेगळं हा 10 CR ठीक आहे. किंवा हे नंतर आपण डिस्कस करायचं का फायनान्शियल वेळेला नाही बरोबर म्हणून मी आधी माझ्या डोक्यात काय होतं माहिती आहे का, की आता म्हणजे तुम्ही 10 CR प्लस 6 CR 16 CR त्याचे ठेवलं शेवटपर्यंत ठेवलं म्हणजे ती 3 वर्ष अगोदर झाली. म्हणून माझ्या म्हणजे असा पॉईंट होता की 6 CR त्याचे ऍड करायचे त्याच्यात 6 12 CR त्याचे 3 वर्षापर्यंत ठेवायचे. आपला 250 CR बोलत त्याच्या आज 750 500 काय मला कळेल ना नक्की बोलू किती 750 तयार आणि तुझ्या आताची गरज धरणार प्रोजेक्ट नाही झाला तसं बोल. 250 कोटी पेज नंबर 100 नाही ऐका तो विषय वेगळा राहिला तो आपण सेपरेट करतो. बँक काय आता बँक गॅरंटी 10 आणि 6 म्हणलेलं 16 10 आणि 6 16 म्हणतात एवढं कुठलं बिल्डर ती म्हणून मला वाटत नाही. मग आता ते म्हणून तर मी ते 6 टेक्निकली आहे ना या गोष्टी तुम्ही विचार करा एक दिवस गॅस ते घ्यायला ते सांगतो तुम्हाला मी म्हणून मी म्हणलो होतो बिल की घे, एवढं 7 + 6 12 करायचं आहे का? आता सध्या टाकून द्या पण ह्या गोष्टी सगळ्यांनी म्हणून ठरवलं ना आले बिल्डर काय बिल्डर परत करू पुढच्या 1 लाख रुपये भेट देऊ 50,000 रुपये वाचून वाढू नाही, मला काय म्हणायचं की फेअरली जर विचार केला ना, आता तुम्ही ईएमडी तुम्ही तुमच्या तिथं नुसती डिपॉझिट करून ठेवण्यात काय पॉईंट आहे त्याला तुम्ही सेक्युरिटी डिपॉझिटला कन्वर्ट कसं करायचं बघू आपण किंवा ईएमडी रिफंड करून त्याची तुम्ही घ्या 10 कोटी काय अर्थ आहे. तिला टप्प्याटप्प्याने रिलीज कसं करता येईल हे बघितलं रिलीज नाही होणार सेक्युरिटी डिपॉझिट रिलीज नाही म्हणजे असा कुठला एम सिक्युरिटी डिपॉझिट ना कॉम्प्लिकेटेड नको करायला सिंपल शेवटी द्यायचं ना तुला. तुम्हाला 16 शेवटपर्यंत ठेवायचे किंवा 10 ठेवायचे त्याच्यानुसार तुम्हाला टाकावं सिंपल परत ते सगळं उपद्रव द्राविड प्राणायाम पहिल्यापासून नको एवढं फक्त बघू आता विषय काय आहे? 12 म्हणतोय 6 6 12 होत आहे 7 6 12 होत आहे आपण 16 म्हणतो 4 कोटीचा डिफरन्स मग काय मोठा नाही ठीक आहे बरोबर ना 12 ऑलरेडी म्हणतोय आपण आणि आता आपण चर्चा केला की 16 आहे 12 जवळ 16 म्हणजे 4 चा विषय ठीक आपण 16 ची चर्चा केली किती मोठी वाटते. ठीक आहे चला आता आलो आपण बीजीला ओके बँक गॅरंटी हा विषय एकदम सेन्सिटिव्ह आहे त्याच्यातला महत्वाचा पॉईंट मला असं वाटतंय बँक गॅरंटी ही बँक गॅरंटी सारखीच असली पाहिजे त्याला वेगळे बरेच अँगल मिळू शकतात त्यांनी तुम्हाला डायरेक्ट पैसे ठेवले अमुक झालं उद्देश आपला असा आहे तर आपण आता जे काय करतोय किंवा सांगतोय ते फक्त बँक गॅरंटीवर मुद्दा लोकांना की नाही बिल्डर फेल झाला तरी तेव्हा बँक गॅरंटीला आपण प्रश्न उभं करू शकतो 16चा 12 आणि 10 करा त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे त्याचा साधारण आपण जे आपण म्हणतोय तेव्हा आता पुनर्वसन परत करू शकतो पण पुनर्वसन आपण परत एवढंच काय बांधणार आहे का पुढेच बांधणार आहे का त्याला नवीन याच्यानुसार बांधणार काही प्रॉब्लेम आहे जाऊ दे पाडायचं कशाला मग असा विषय होतो ना बँक गॅरंटी आपल्या जे काय आपण ऍसेटवरती काय तुम्ही शब्द टॉप ऍसेटवरती नेटवर्क हा त्याच्यावरती तो बँक गॅरंटी देतो. माझी बँक गॅरंटी आज नाही काय नसेल तरी मी आज आपण नाही का देऊ शकत आपण करू शकतो आता ऐकून घ्या ते सांगतो की कळलं या सिनारिओमध्ये आपण कधी रिकन्स्ट्रक्ट करणं आहे एफएसआय ला आपल्या आपण एक स्क्वेअर फूट पण ॲडिशनल 1.1 ला जे करता 300 रुपयाचा दर धरला आपण ओके आणि प्लस आपण 2-3 वर्षाचं बाहेरचं रेंटर हे जर धरलं तर ती रक्कम चालवण्यासाठी 60 कोटीची असते
नाही साहेब, मला एक त्याच्यामध्ये आता 3200 म्हटला आपण आता 4-500 कॅल्क्युलेशन करतो का नाही करत आहे? परत बांधकाम झालं असेल. दुसरा एक मला सांग, मला एक सांग, लॉजिकली हे आपण सगळं वाचवून ठेवू. आपण पाडतोय कशाला? नवीन बांधण्यासाठी पाडतोय. मग आपल्याला जर आहे तेच बांधायचंय तर मग त्यात वाढवलं पण पाहिजे असं मला वाटतंय. उद्या नाही झालं तर आपण थोडा खर्च पडावा लागणार आहे. आणि 2.25 तू म्हणतो 2.25 तुम्हाला दोनशे कोटी खर्च केला. 200 रुपये का? 200 कोटी खर्च केल्यावर तुला सोडून जाणार आहे का? हे बघा, तुम्हाला एक्सप्लेन करतो. ही समजून घ्या बँक गॅरंटी. आपण बँक गॅरंटी म्हणजे एक मिनिट मी सांगतो जरा मी तुम्ही आता. सर मला एक तुम्ही बांधकाम किती आपलं? बांधकाम किती आहे आपलं? 1,20,000. 525,000. बरोबर आहे. सर 70 कोटी किती झालं? बाहेर करायचं ते म्हणून ते काय म्हणते? तुम्ही तुमची फॅमिली बरोबर आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही स्वतःचा काय म्हणतो त्याला टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवता. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आहे? का तुम्ही घेता टर्म इन्शुरन्स? की बाबा माझ्या फॅमिलीची बहुत वेगळी आहे. समजा काय देवना काय झालं तर बाबा ही साधारण 1 कोटी रुपये माझ्या फॅमिलीला मिळाला. बरोबर आहे? तो काढत आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचं समजा माझं घर कसं इंटॅक्ट व्हावं किंवा बाकी तुमचं शिक्षण मुलांचं व्हावं की अशी काहीतरी कॅल्क्युलेशन करून ती आकडा तुम्ही धरलेला असतो. मला 50 लाखाची घ्यायची आहे, 1 कोटीची घ्यायची आहे, 25 लाखाची घ्यायची आहे, असं तुम्ही टर्म इन्शुरन्स काढता. हा आपल्या प्रतीक नगरचा इनडायरेक्टली टर्म इन्शुरन्स आहे. हा, एक मिनिट. त्याच्यावर बंगले इमले बांधायचे नाहीत आपल्याला. आपलं बाबा माझं राहतं घर आहे, उद्या देव न करू या पार्टीचं काहीतरी झालं, बरं वाईट झालं, काही फोर्स मेजर्स आले तर माझ्याकडे एवढी कॅपॅसिटी राहिली पाहिजे की माझ्याकडे खिशाला एक दबडी न जाता माझा 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जसं तसं मला परत मिळाला पाहिजे. आणि 3 वर्ष मला जर बाहेर राहायचं असेल तर त्याचा खर्च निघाला पाहिजे. तर त्याच्यासाठी एकूण सगळे प्रतिनिधी जर रहिवासी एकत्र केले तर साधारणपणे हे 60 कोटीच्या आसपासचं बजेट जातं. आता आपण काय करतो, बिल्डरकडनं 60 कोटी घेत नाही. टर्म इन्शुरन्स घेताना तुम्ही काय करता, 1 कोटी रुपये भरता का? नाही भरत. तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्याची काहीतरी फी, वर्षाची फी भरता, त्याची वर्षाला त्याचा हप्ता भरता. बरोबर आहे? तुमचे तेवढे पैसे जात नाही काय असेल ते. आणि ते समजा स्क्रॅप झालं तर स्क्रॅप झालं, ते काय चांगलंच आहे. आता ही गोष्ट अशीच आहे की 60 कोटी वरची बँकेचं एक कागद आहे. त्या कागदाला बिल्डर कडनं ती बँक सगळं विचारते, तारण घेते, काय काय तुमची कॅपॅसिटी आहे का, होऊ शकता का, सगळ्या गोष्टी. आणि त्याचे जे सर्व्हिस चार्जेस आणि टोटल बँक गॅरंटीचे चार्जेस हे सगळे पे केले जातात. त्याच्याकडे थोडं तारण ठेवलं जातं. म्हणजे की प्रत्येक बँक टू बँक विषय वेगळा आहे सगळा. पण त्याचा अर्थ असा आहे की बाबा 60 कोटी बिल्डरच्या वतीनं बँक 60 कोटी रुपये फक्त प्रतीक नगरचे जर काय बरं वाईट झालं तर ते बांधकामासाठीचेच पैसे, ह्या हेड खाली ते पैसे पैसे नाहीच आहे, ते इन्स्ट्रुमेंट जमा होतं. आणि बँक असं जर काय बरं वाईट प्रसंग झाला तर ते पैसे तुम्हाला रिलीज करतो. तुम्हाला रिलीज करता डायरेक्टली प्रतीक नगर की हे पैसे घ्या आणि तुमचं होतं सगळं बांधून. हा त्याचा उद्देश. त्यामुळे यातला पहिला मुद्दा की आपण जी बीजी ठेवतो ती बीजी आपल्या आता ज्या एरियाला इंटॅक्ट करण्यासाठी जी ठेवतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बीजी हे बीजी सारखंच पाहिजे. आणि तिसरा मुद्दा बीजी हे दुसऱ्या कुठल्या मॉडेलमध्ये कन्व्हर्टेबल नसलं पाहिजे. तर हे 3 मुद्दे आहेत ना, हे बीजीच्या बाबतीत लागू केले. याच्यात फक्त एकच मुद्दा आहे, 60 ला 60 ठेवायचं का 60 ला 50 करायचं का 40 करायचं, हा मुद्दा आहे. त्याचं काय म्हणणं आहे? आता सांग. माझं म्हणणं तेच आहे की साधारण आपण बाबा त्याला थोडं अजून एक वाढवावं का नाही वाढवावं. आणि उद्या असं काय झालं तर आपण 500 फुटाचा फ्लॅट 1000 फुटाचा कसा होईल असं त्याचं म्हणणं तुम्ही आजारी पडलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. मी पैसे भरले ना तर मला आजारी झालं पाहिजे, मला हातपाय मोडला पाहिजे, मला ऍडमिट झालं पाहिजे, मला पाहिजे का? असं आहे ना, तसं नाही. तू मांडला मुद्दा बरोबर. मी दुसऱ्या साईडनं सांगतो तुला की आता आपण हे जे टर्म इन्शुरन्स किंवा काही क्रायटेरियासाठी त्यांनी सांगितले बरोबर आहे.
आता आपण दुसरा विचार काय करतो त्याचा की आपल्याला पाडायचं म्हणजे बिल्डरनं जर गेला तर आपल्याला ते परत बांधायचंय. तुझं म्हणणं आहे की तुझ्या हाताला लागलं तर तुला पाहायचा पण खर्च भेटला पाहिजे. हा मग थोडाफार तरी additional द्यायला पाहिजे ना. केलेलं जर तुमचं काही मत आहे आता असं झालं तुझं इन्शुरन्स काढलंय ना ती कंपनी आता दमगायला आली ती पाच संपली आता तू काय करशील सांग. हे तर आता normal level आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये हा ऐका ना. तुम्ही 250 कोटी बरं, नाही, काय करताय? कोशाचं सांगा ना, 2 मिनिटं. 250 कोटी काय देतो आपण? तो असेल तर की मी विसरतो का आपण? नेटवर. त्याच्यात पण criteria तुम्ही माहिती ऐका, आहे. याच्यावरतीच बँक गॅरंटी भेटते. भेटते. माझा 50 लाखाचा फ्लॅट आहे ना, मला 1 कोटीची बँक गॅरंटी भेटते. माहिती आहे? ते पण 50 लाखाचा फ्लॅट आहे माझा, मी 1 कोटीची बँक गॅरंटी केली त्याच्यावर. कारण काय होतं, माझा टर्नओव्हर किती फक्त 50,000 मला बँक गॅरंटी. आपल्याला तुझं केलेलं झालं तर काय म्हणते लोकं? काका बोला. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून बघतो की तुम्ही पूर्ण प्लॅन सँक्शन करून घेणार त्या बिल्डिंग पाठलेली आहे तुमच्याकडे सँक्शन प्लॅन आहे फुल पोटेन्शियलचा तो 500चा आहे का तो 500 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनचा आहे का तर मी तुम्ही 500 स्क्वेअर फुटाच्या कन्स्ट्रक्शनचा काय विचार करता कारण सांगतो मी हे काय आपण हौसेनं करत नाही फोर्स नाही केलाय त्या सिच्युएशन मध्ये एक मिनिट मला आपण काय म्हणते तो प्लॅन जो आहे तो ऐका तो रिवाइज करशाल ना. ऐका पण पैसे भरले पैसे नाही. भरायला लागणार नाही त्याचे. पैसे नाही भरायला लागले. हे बघा, it is in the public interest. Okay? Revise का होतो? Public Without पैसे. interest, there is some like a काय त्याला म्हणतात की दिवाळखोरी आली किंवा काय बिल्डर केला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला कन्झ्युमरच्या इंटरेस्ट मध्ये तो संपूर्ण प्लॅन तुम्हाला तुमच्या ओरिजिनल याच्यामध्ये 100% रिवाइज करून मिळतो. प्रश्नच नाही त्याच्यामध्ये एक पैसे तुम्हाला भरायची गरज नाहीये आणि तुमचा तो सँक्शन काय आम्हाला हे आहे असं परत बांधून घ्यायचं आहे काय आपण ते दिस इज नॉट अ कमर्शियल डील दिस इज अ मेंटल स्ट्रेस अँड मेंटल काय म्हणतात त्याला तुम्हाला त्रास म्हणून तुम्ही ही गोष्ट करताय औषध करत नाहीये. तुमच्या घराला घर आहे का हा? तुम्हाला जो मेंटल प्रेशर येणार आहे मेंटल त्रास येणार आहे त्याची कुठे किंमत नाही कशाची कारण ऑलरेडी पडलेला आहे हा. तुम्हाला तो मेंटल येणार नाही येणार ना म्हणून तर सांगतोय. पण ती येणाऱ्याची कॉस्ट तुमच्या मेंटल स्ट्रेसची कॉस्ट तुम्ही हे सांगतो आता तुम्ही सध्या घराच्या ऐकून घ्या. तुम्ही एखाद्या बिल्डर तुम्ही एखादी जी डिमांड आहे ना ती डिमांड तुम्ही इनडेफिनाइट पण टाकू शकता. तुम्ही आहे 6.4 ची पण बँक गॅरंटी मागू शकता. तो विषय नाही आहे. तुम्हाला परत तोच क्रायटेरिया आला की तुम्ही 100 कोटी बँक गॅरंटी मागणार आहे का 500 कोटी मागणार आहे का मग ती अमाऊंट समजा 2 मिनिटं असं धरून आलो की हे लॉजिक काय लावले नीट लक्षात घ्या. हे काय झालं की काही अपरिहार्य कारणामुळे ना नफा ना तोटा